नमस्कार मित्रांनो, आज मी वाई तालुक्यात आहे, सातारा जिल्हा. तर इथं आपण कलिंगडाच्या प्लॉटवरती जीवाणूंचा वापर केलेला. तर ह्या प्लॉटवरती आपण 5G नावाचं एक हे वापरलेलं औषध. त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट, NPK आणि विविध प्रकारचे फुलविक ऍसिड आहेत, ह्युमिक ऍसिड आहे. तर ह्याचं सुरुवातीला आळवणी केलेली, त्याच्याबरोबर मायक्रोरायझा वापरलेला. मायक्रोरायझा एकरी 100 ग्रॅम आणि 5G एका एकरसाठी 1 लिटर अशा प्रमाणात आपण आळवणी केलेली. तर आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की किती दिवसाआधी वापरलेला आणि त्याचा त्यांना काय फरक जाणवतोय. तुमची ओळख करून द्या आधी. नमस्कार, माझं नाव शिवराज नवले. तर आपण IPL बायोलॉजिकल सिंथेटिकचे जे प्रोडक्ट वापरलेले त्यामध्ये आपण 5G म्हणजे त्यामध्ये ह्युमिक ऍसिड असेल, फुलविक ऍसिड असेल, त्यानंतर मायक्रोरायझा हे आपण जीवन 1 लिटर सोडलेले आपल्या पूर्ण प्लॉटला. तर सोडल्यानंतर 10 दिवसामध्ये रिझल्ट म्हणजे म्हणाल तर चांगला फुटवा किंवा मुळ्यांची वाढ असू दे, सर्व गोष्टीमध्ये एक नंबर. म्हणजे जे आपण काही 4 ओळींना सोडलेलं नाहीये आणि बाकीला सोडलेलं आहे, तर त्यामध्ये खूप असा फरक दिसतोय. काळुकीमध्ये असू द्या किंवा फुटव्यामध्ये असू द्या, पानांची जाडी वगैरे असू द्या, त्यामध्ये पण 1 नंबर फरक पडला. तर सुरुवातीला रोप चांगली पिकअप घ्यावी ह्याच्यासाठी व्याम HD म्हणजे ज्यात मायक्रोरायझा आहे आणि 5G ह्याचा वापर जर केला तर रोपांचा पिकअप पण चांगला होऊन जातो. फक्त ह्या स्टेजला नागाळीचा एक प्रादुर्भाव असतो, त्यासाठी तुम्ही बॅसिलस थोरिंजिनेसिस आणि बिवेरिया बॅसियाना ह्या जर जैविक मित्र बुरशीन जर वापर केला तर नागाळी पण कंट्रोलमध्ये येते. अजून एक सुकव्याचा एक प्रादुर्भाव जास्त जाणवतो, त्यासाठी सुडोमोनास फ्लोरेन्सिस आणि बॅसिलस सबटिलिस ह्याचा जर तुम्ही ड्रीपद्वारे जर वापर केला तर सुकव्याला सुद्धा बऱ्यापैकी तुम्ही चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकता. तर शेतकऱ्यांना सांगणं हेच आहे की तुम्ही विविध प्रकारची खतं सोडत असता, ते चांगले अपटेक व्हावी ह्याच्यासाठी तुम्ही जीवाणूंचा वापर करा. जसं की फॉस्फरस अपटेक करणार जीवाणू, पोटॅश अपटेक करणार जीवाणू याचा जास्तीत जास्त वापर करत जावा, जेणेकरून तुमचा रासायनिक खताचा खर्च वाचेल. आता तुम्ही बघत असालच की बऱ्यापैकी रासायनिक खताच्या किमती पण गेल्या आठवड्यापासून वाढत चालल्यात. तर जमिनीचा पोत सुद्धा चांगला राहिला पाहिजे, त्याच्यामुळं जेवढी गरज आहे रासायनिक खताची तेवढीच वापरा आणि जीवाणूंचा वापर करत चला, जेणेकरून तुम्ही सोडलेली सर्व खतं अपटेक होत जातील. धन्यवाद.